नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव तालुक्यातील कासारी रोड मन्याड फाटा जवळ मालवाहतूक टाटा एक्स व एर्टिगा कारचा अपघात झालाय. मालवाहतूक टाटा एक्स आणि एर्टिगा कारच्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झाले. दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नांदगाव ते कासारी रोडवरील सानप मार्केट जवळ अपघात झालाय. अपघातात इतका भयंकर होता की एर्टिगा कार मधील असलेल्या 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तर मालवाहतूक चालक स्टेअरिंग जवळ अडकला होता. स्थानिकांनी गॅस कटरच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. सविस्तर वृत्त असं की फिर्यादी अमोल शिवाजी आहेरे वर्ष 37 राहणार आनंदनगर नांदगाव फिर्यादी हे त्यांच्या मालकीचे मालवाहतूक टाटा एक्स क्रमांक MH41 AU 5316 या मालवाहतूक गाडीमध्ये सिमेंटच्या गोण्या घेऊन नांदगाव बाजूकडून कासारीकडे जात असताना सानप मार्केट जवळ सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कासारी येथून लग्न सोहळा आटपून परतताना नांदगावकडे येणारी एर्टिगा गाडी नंबर MH02 EE 2309 काळ्या रंगाची एर्टिगा वरील चालक वैभव वाल्मिक वेताळ राहणार जळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक याने अविचाराने हयगईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत रॉंग साईडने येऊन मालवाहतूक टाटा एक्स गाडीला जोरात ठोस मारून अपघात केलाय. त्यात एर्टिगामध्ये असलेल्या निफाड तालुक्यातील तुषार कराड, अक्षय सोनवणे, निलेश कराड या 3 युवकांचा मृत्यू झालाय व इतर 6 जण गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आलंय. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बाहाकर अंमलदार सूर्यवंशी करीत आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडुते, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.